नमस्कार। आज आपण खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावमध्ये ग्लोबल कृषी महोत्सव जो शेतकऱ्यांच्यासाठी आयोजित केला आहे, ग्रामोन्नती मंडळ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपल्याबरोबर आमचे सहकारी मित्र सुजित भाऊ खैरे या ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि अतिशय शेतकऱ्यांच्यासाठी भव्य दिव्य असं कृषी प्रदर्शन खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये भरवलं आहे। जवळपास 2 लाख लोक या कृषी प्रदर्शनाला मागच्या 4 दिवसापासून भेट त्या ठिकाणी देत आहेत आणि ही सगळी भेट देत असताना आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिष्टमंडळ, सगळे संचालक अशोकदादा राक्षे, माणिक शेठ गोरे, महेंद्र शेठ गोरे, सोमनाथ भाऊ मुंगसे, आपण सगळे आणि बाकी सगळे आमचे सचिव आणि सगळे प्रशासन या ठिकाणी या केंद्राला कृषी महोत्सवाला भेट देण्याच्या निमित्तानं आम्ही सगळे आलो आहे। आमचं सगळं प्रशासन आलं आहे। सुजित भाऊ, आमची भावना अशी आहे की खऱ्या अर्थानं शेतकरी वर्गासाठी जे प्रदर्शन आहे, ह्या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना नेमका खरा कितपत फायदा आहे आम्ही प्रत्यक्ष बघितल्यानंतर, ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर ह्या शेतकरी प्रदर्शनामध्ये 2 गोष्टी आहेत। एक लाईव्ह डेमो त्या ठिकाणी आहे। लाईव्ह डेमोमध्ये प्रत्यक्ष शेती आणि शेतीला जर तंत्रज्ञानाची जोड दिली तर ती पिकं कशी येऊ शकतात याचं प्रत्यक्ष लाईव्ह आहे आणि आपण ज्या परसबागेमध्ये उभे आहे तो खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे। कारण तुम्ही 2 गुंठे, 5 गुंठे, 1 गुंठ्यामध्ये सेंद्रिय खतामध्ये जे जे आवश्यक आहे ती परसबाग त्या ठिकाणी उभी करू शकता। आपण ज्या भागात आता उभे आहोत तर लाईव्ह डेमो ती ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी आहे की परसबाग कशी असू शकते आणि उत्तम आरोग्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं किती महत्त्वाचं आहे। म्हणून सुजित भाऊ, आम्हाला हे सगळ्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर अतिशय मनस्वी आनंद त्या ठिकाणी झाला आणि हे सगळं वातावरण बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं तुमचा तालुका तर शेतीपूरकच आहे, परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांना उद्याच्या तंत्रज्ञानाची जोड त्या ठिकाणी दिली। आम्ही सगळे काही प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दादा आपण बघितले, त्याच्यामध्ये तंत्रज्ञान दिलं तर तंत्रज्ञानाच्या जोडीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या याच्यामध्ये बदल होऊ शकतो, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये क्रांती होऊ शकते, हे सगळं आपण बघितलंय। आपल्याबरोबर सुजित भाऊ खैरे आहेत। मागच्या 4 दिवसाचा अनुभव सुजित भाऊ तुम्ही आम्हाला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगा। परंतु आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो। ग्रामोन्नती मंडळ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हा जो ग्लोबल कृषी महोत्सव आपण भरवतो, कृषी केंद्राची आमची स्थापना 2006 साली झाली, परंतु गेल्या 8-10 वर्ष आपण शेतकऱ्यांना काहीतरी त्यातनं फायदा झाला पाहिजे, नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन पिकं, नवीन औषधाची माहिती झाली पाहिजे, त्या माध्यमातून आपण हा प्रदर्शन भरवण्याचा खरं तर हेतू आहे आणि दरवर्षी आम्हाला वाढता प्रतिसाद आहे। ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर आपलं जीवनमान शेतीवर अवलंबून आहे आणि जुन्नर तालुका तर संपूर्ण शेतीवर अवलंबून आहे आणि मग त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा या दृष्टिकोनातून कृषी केंद्राच्या माध्यमातून आम्ही हे प्रदर्शन आयोजित करत असताना दरवर्षी लोकसंख्या वाढते, लोकांचा ओघ वाढतोय, साधारण 1.5 ते 2 लाख लोक या ठिकाणी भेट देतात। मग इथं आल्यानंतर त्यांना प्रत्येक शेतीविषयी जे प्रत्येक कुणाला काय ज्या गरजा आहेत, कुठल्या पिकाविषयी माहिती पाहिजे, नवीन औषधं असतील, नवीन अवजारं असतील, ते आपण त्यांच्यावर पोहोचवण्याचं एक आम्ही माध्यम म्हणून काम करत असतो। तर या ठिकाणी आपण जर पाहिलं, आपण सगळं पाहत आलात, या ठिकाणी पाहिलं तर खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आपण शेतकरी म्हणतो, परंतु आज तो दुर्लक्षित आहे आणि हे सगळं करत असताना तो जर स्वतः व्यवस्थित असेल, त्याची तब्येत व्यवस्थित असेल, काम करण्याची क्षमता त्याची राहिली पाहिजे, म्हणून परसबाग हा जे कन्सेप्ट आहे। पण कुठल्याही शेतकऱ्याच्या 1 ते 2 गुंठ्यामध्ये त्यांनी जी परसबाग केली, आता आपण इथं जर पाहिलं सर्व प्रकारचे भाजीपाला आपल्याला मिळेल, गावापासून हरभरा आहे, कांदा आहे, लसूण आहे, दोडका, गवार, भेंडी, म्हणजे आपल्याला रोजच्या जे भाजीपाला लागतात सगळ्या प्रकारचे, परत मेथीची भाजी आहे, शेपूची भाजी आहे, कोथिंबीर आहे, सगळ्या प्रकारची म्हणजे 1-2 गुंठ्यामध्ये तो घेऊ शकतो, जेणेकरून रोजचा त्याचा आहारामध्ये तो वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे। सेंद्रिय पद्धतीचं करण्याचा आणखीन एक उपाय आहे, ते तुमचे बाकीचे जे रोगराई येतात त्या कमीत कमी येतात आणि त्याला जे विषमुक्त शेती आपण जे म्हणतो, कमीत कमी त्याला चांगल्या पद्धतीचं अन्न मिळालं, चांगल्या पद्धतीने शेती पिकू शकतो, या अशा प्रकारे आपण या ठिकाणी केलं आणि माझं आव्हान आहे आपण सुद्धा याचा प्रसार करावा। शक्यतो आपणच प्रत्येकाने जर याचा प्रयोग केला तर ते लोकांपर्यंत प्रसार नक्कीच होईल। आपण या ठिकाणी आलात, आपला आभार मानतो, धन्यवाद देतो, थांबतो।